भारतामध्ये आदिवासींची अनेक राज्य होती जी स्वतंत्र होती. भारतीय संघ राज्य व्यवस्थेमध्ये ती विलीन करण्यात आलं. ज्या समुदायांची स्वतंत्रपणे राज्य होती, त्यांची व्यवस्था होती, ते मागास कशी असू शकते? विस्थापन हा सगळ्यात मोठा एकूणच दुर्गम भागातील खेड्यापाड्यातील किंवा वाड्यातील वाड्यांमध्ये आदिवासींपुढं मोठा प्रश्न आहे. क्रांतीवीर बिरसा मुंडांनी जल, जमीन आणि जंगल यासाठी पुकारलेलं जे उलगुलान आहे, उलगुलान जी चळवळ आहे, ती चळवळ आणि त्या चळवळीचे हे सूत्र जल, जमीन, जंगल ते अधिक व्यापक करण्याची आज गरज निर्माण झालेली आहे. जर आदिवासी टिकला तर पृथ्वी टिकणार आहे. या परिसंवादाच्या निमित्ताने एकूणच महाराष्ट्रातील आदिवासींचे जे काही प्रश्न आहेत, जे विकासासंबंधी असतील, त्यांच्या समाजाच्या बाबतीत असेल, संस्कृतीच्या संदर्भानं असेल, तर त्यांची एक चर्चा व्हावी आणि आदिवासी जीवनाचं एक समकालीन वास्तव हे समाजापुढे मांडलं जावं, हा या परिसंवाद आयोजित करण्यामागचा उद्देश नक्कीच आहे. या निमित्ताने आपण आदिवासी सामाजिक जीवन, आदिवासी संस्कृती, आदिवासींचा इतिहास, आदिवासी कला याविषयीची चर्चा आपण करणार आहोत. आदिवासी जीवन समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या परिसंवादामध्ये मला मॅक्स महाराष्ट्र या वाहिनीने आमंत्रित केलं, त्याबद्दल मी सुरुवातीलाच त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मित्रांनो, एकूणच आदिवासी जीवनाविषयीचे जे काही प्रश्न आहेत, जे काही संभ्रम आहेत, तर ते गेल्या अनेक दशकांपासून चालत आलेले आहेत, जे अजूनही अनुत्तरित आहेत. या परिसंवादातील बऱ्याच वक्त्यांनी आदिवासी या संकल्पनेविषयीची मांडणी केलेली आपण ऐकलेली आहात. खरं म्हणजे स्वातंत्र्याला इतकी वर्ष होऊन सुद्धा आदिवासी नेमकं कोणाला म्हणावं हा प्रश्न अजून सुटलेला नाही आहे. घटनेच्या एका कलमानुसार जमातींची अनुसूची जी आहे तर ती मान्य केली गेलेली आहे आणि ही अनुसूची कमी अधिक प्रमाणामध्ये वाढत जाऊ शकते किंवा ती कमी होऊ शकते. कायद्यानुसार राष्ट्रपतींना एखाद्या समुदायाचा समावेश हा आदिवासींमध्ये करणे किंवा एखाद्या समुदायाला या अनुसूचीमधून रद्द करणे हा अधिकार आहे आणि त्यामुळं आदिवासींची ही जी अनुसूची आहे तर ती कमी अधिक होताना आपल्याला दिसून येते. गेल्या 150 वर्षामध्ये आदिवासी म्हणजे नेमकं कोण हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. आदिवासींसंबंधीच्या अनेक संज्ञा आणि संकल्पना वेगवेगळ्या विद्वानांनी, अभ्यासकांनी मांडलेल्या आपल्याला दिसतात आणि त्या अनुषंगाने आपण आदिवासी जीवनाविषयीचं आपलं जे आकलन आहे, आपले जे समज आहे किंवा आपल्याला आदिवासी म्हणून जे काही अपेक्षित आहे तर त्याचं एक चित्र आपण रंगवत असतो. साधारणपणे आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या किंवा सांस्कृतिकदृष्ट्यासुद्धा जे समुदाय मागासलेले आहेत तर त्यांना कधी उपहासाने तर कधी गौरवाने आदिवासी असं म्हटलं जातं. त्यांच्यासाठी मूलनिवासी अशी सुद्धा संकल्पना आहे. या व्यतिरिक्त पण काही संज्ञा संकल्पना असलेल्या आपल्याला आढळून येतात. मग ज्या आदिवासी जीवनाचं चित्र आपल्यापुढे रेखाटलं गेलेलं आहे, मांडलं गेलेलं आहे, तसाच हा समाज आहे का? आदिवासी समाज हा मागासलेला आहे का? किंवा जर मागासलेला अशी आपली समज असेल तर तो कोणत्या दृष्टीने आहे? कारण मुळात जर आपण बघितलं तर आदिवासी समुदाय हे जंगल, दऱ्याखोऱ्या, घनदाट अरण्य यांच्या आश्रयानं राहणारे समुदाय आहे. त्यांची जीवन जगण्याची पद्धती ही वेगळी आहे. आदिवासी जीवनाचा राजकीय इतिहास म्हणजे आदिवासींच्या राजकीय जीवनाचा इतिहास ही एक स्वतंत्रपणे असणारी गोष्ट आहे.
कारण भारतामध्ये आदिवासींची अनेक राज्य होती जी स्वतंत्र होती. गोंडवन असेल, भिलवन असेल, महादेव कोळ्यांचं कोळवन असेल, तर अशी अनेक राज्य भारतभर असलेली आपल्याला दिसून येते आणि राज्य पुनर्गठनामध्ये ती भारतीय संघराज्य व्यवस्थेमध्ये ती विलीन करण्यात आली. मग जर ज्या समुदायांची स्वतंत्रपणे राज्य होती, त्यांची व्यवस्था होती, ते मागास कसे असू शकतील? म्हणजे असे काही साधारणपणे एक आदिवासी साहित्याचा, समाजाचा अभ्यासक म्हणून मला पडलेले प्रश्न आहेत. कारण आदिवासी या राज्यव्यवस्थेमध्ये असणारी जी शिल्पकला आहे, तर ती अतिशय अत्युच्च अशा शिखरावर पोहोचलेली शिल्पकला असलेली आपल्याला दिसून येते. गडामंडलाचे जे गोंडराजे आहेत, त्यांचे जरी आपण किल्ले बघितले तरी आपल्याला वास्तुकलेचा उत्तम नमुना हे त्यांच्या किल्ल्यांच्या रूपाने, त्यांनी निर्माण केलेल्या ज्या वास्तू आहे त्या वास्तूंच्या रूपाने आपल्याला बघायला मिळतात. आदिवासींचं वनऔषधीच्या संदर्भातलं ज्ञान हे अतिशय ज्याला आपण म्हणू की आदिवासींना वनौषधीच्या अनुषंगानं असलेलं जे ज्ञान आहे, तर ते एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण वनऔषधीच्या उपचारातून अनेक दुर्धर आजार हे अतिशय अल्प किमतीमध्ये बरे होऊ शकतात, बरे केले जातात. म्हणजे आदिवासी एकूणच व्यवस्थेमध्ये वास्तुकला असेल, शिल्पकला असेल, ज्याला आपण म्हणू की संगीत कला असेल, नृत्यकला असेल. आदिवासींची नृत्यकला ही तर अतिशय वैविध्यपूर्ण असणारी नृत्यकला आहे. म्हणजे एकूणच ज्याला आपण म्हणू की माणसाचं जे काही वास्तव जगणं आहे आणि या वास्तव जगण्यातली जी अद्भुतता आहे, वास्तव जगण्यातली अद्भुतता आणि वास्तव याचं मिश्रण आदिवासींच्या नृत्यकलेमध्ये आपल्याला दिसून येतं. आणि जर ह्या पद्धतीचे ज्ञानस्रोत जर आदिवासी जीवनामध्ये असतील, तर हे समुदाय मागास कसे असू शकतात? आदिवासींचा विकास घडत नाही असं मी म्हणत नाही. आदिवासींच्या विकासासाठी सरकार त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करतं. आदिवासींच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला जातो. शासनाकडे त्यांची एक व्यवस्था आहे की जी व्यवस्था आदिवासींच्या विकासाची विकास धोरणं राबवून आदिवासींपर्यंत हा निधी पोहोचवतात. त्यातून विकास घडत नाही का? तर घडतो. घडत नाही असं नाही, पण ज्या पद्धतीनं आदिवासींचा विकास व्हायला पाहिजे. कारण स्वातंत्र्यानंतर जे जे समाजगट या देशामध्ये होते आणि त्या समाज गटांचा सामाजिक दृष्टीनं, शैक्षणिक दृष्टीनं, आर्थिक दृष्टीनं विकास घडून आला, त्या प्रमाणामध्ये आदिवासी माणूस विकसित झालेला दिसून येत नाही. सरकारी यंत्रणा कमी पडते का असंही म्हणण्याची गरज नाही. शासन आपल्या पद्धतीनं नक्कीच प्रयत्न करतं आणि ते सगळं स्वागतार्ह आहे. वेगवेगळ्या सामाजिक संस्था ह्या आदिवासींपर्यंत पोहोचतात, त्यांच्या विकासासाठी त्यांच्या परीनं प्रयत्न करतात. त्यामुळं त्याविषयीही कुठली शंका घेण्याची आवश्यकता नाही आहे, मला असं वाटतं. कारण आजचा जो चर्चेचा विषय आहे, तर तो आदिवासींच्या विकास कल्पनेशी निगडीत असलेला माझा विषय आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी हे नोंदवावंसं वाटतं की आदिवासी बांधवांनो, गेल्या 60 वर्षात जर आपला विकास झाला नसेल आणि तो विकास करणे खऱ्या अर्थानं व्यवस्थेला शक्य नसेल वेगवेगळ्या प्रकारच्या, तर त्या विकासासाठी आपण पुढं आलं पाहिजे. आपण जोपर्यंत विकासाची 10 पावलं पुढं टाकणार नाही, तोपर्यंत आपला विकास होणार नाही. साधारणपणे आपली ही कल्पना आहे की जर आपला विकास करायचा असेल तर तो कोणीतरी केला पाहिजे, कोणीतरी आलं पाहिजे, आपल्याला मदत केली पाहिजे आणि विकास केला पाहिजे. आणि हे जर घडायचं असतं तर ते आतापर्यंत घडून गेलं असतं. कारण आता आपण एका
ज्याला आपण म्हणू की जागतिक परिवर्तनाच्या एका वेगळ्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलेला आहोत. आणि त्या उंबरठ्याचं शीर्षक आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI. या AIनी, आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेने जगभर दहशत निर्माण केलेली आहेत. आणि या दहशतीमध्ये आपण कुठं असू हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या नवतंत्रज्ञानामध्ये हजारो प्रकारच्या नोकऱ्या ह्या लुप्त होणार आहेत. अनेक क्षेत्रांमध्ये आमूलाग्र अशा प्रकारचं परिवर्तन होणार आहे. आणि आपण तर अजूनही आदिवासी समाजाच्या खऱ्या अर्थानं तळागाळातल्या माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याही पूर्ण न होण्याच्या उंबरठ्यावरती आहोत. म्हणजे सरकार आपल्या विकासासाठी प्रयत्न करूनही आपला विकास म्हणावा तसा घडत नाही. वेगवेगळ्या संस्था आपल्या विकासासाठी प्रयत्न करूनही अजूनही आपल्या विकासाचा जो दर आहे तो वाढत नाही किंवा पुढं जात नाही. अशा पार्श्वभूमीवरती कृत्रिम बुद्धिमत्तेचं जगावर आलेलं संकट, त्या संकटाशी संघर्ष आपण कशा प्रकारे करणार, त्या संघर्षामध्ये आपण टिकणार आहोत का? आदिवासी भाषा टिकणार आहे का? संस्कृती टिकणार आहे का? आदिवासींच्या रोजगाराचे जे ज्याला आपण म्हणू की जे जमीन आणि जंगलाशी निगडीत असणारे गौण वनोपजाच्या संकलनावरती आणि प्रक्रियेवर असणारे आपले जे उद्योग व्यवसाय आहे किंवा जी काही थोडकी शेती आहे, तर ह्या सर्व पार्श्वभूमीवरती एकूणच आदिवासी समाजाचं अस्तित्व हे काय असू शकेल अशा प्रकारचा प्रश्न माझ्यापुढे नक्कीच निर्माण झालेला आहे. आणि म्हणून क्रांतीवीर बिरसा मुंडांनी जल, जमीन आणि जंगल यासाठी पुकारलेलं जे उलगुलान आहे, उलगुलान जी चळवळ आहे, ती चळवळ आणि त्या चळवळीचे हे सूत्र जल, जमीन, जंगल ते अधिक व्यापक करण्याची आज गरज निर्माण झालेली आहे. जल, जमीन आणि जंगल यासोबतच ज्ञान हे चौथं मूल्य जे आहे तर ते आपल्याला यामध्ये ॲड केलं पाहिजे, त्याचा यामध्ये समावेश केला पाहिजे. आणि ज्ञान हे पारंपरिक नाही तर आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ज्ञानाची जी नवी क्षेत्र निर्माण होत आहे तर त्या क्षेत्राचा समावेश आपल्याला या अनुषंगानं आदिवासींकडं असलेले जे ज्ञानस्रोत आहे, आदिवासींकडं असलेले जे काही कलाकौशल्य आहे, तर त्या कलाकौशल्याला आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पातळीवर जर टिकवता आलं तर एकूणच आदिवासी समाजाचं जे अस्तित्व आहे तर ते भविष्यामध्ये टिकणार आहे असं मला वाटतं. घटनेमध्ये जे अनेक कलम दिलेले आहेत, अनुच्छेद आहेत, अनुच्छेद 14, 15, 16, 46 आणि ज्या अनुसूची आहेत तर त्या माध्यमातून विकासाचं हे जे जहाज आहे तर ते तर पुढे जातच आहे. कारण एकूणच आजचं जे वास्तव आहे, आजचा जो समकाल आहे आदिवासींचा, आजही आपण आदिवासींच्या गावामध्ये, वाडीमध्ये किंवा पाड्यामध्ये गेलो तर अजूनही जे प्रश्न अजूनही सुटलेले नाही आहेत त्या प्रश्नांमध्ये आदिवासी पाड्यांमध्ये ज्याला आपण गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणू त्याचा अभाव आपल्याला दिसून येतो. डिजिटल साधनांची अजूनही त्यांच्याकडे असणारी कमतरता आहे. अपुऱ्या आरोग्यसेवा, या आरोग्यसेवेच्या अनुषंगाने आदिवासींचं घडणारं कुपोषण असेल, आदिवासी महिलांचे आरोग्यविषयक प्रश्न असेल, सामाजिक प्रश्न असेल, म्हणजे अजूनही महिला कुपोषणावरती ज्याला आपण म्हणू की ज्या पद्धतीनं तो प्रश्न सुटायला पाहिजे तो अजून सुटलेला नाही.
बालमृत्यूचं प्रमाण आपल्याला दुर्गम आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतं. कुमारी माते हा सारखा प्रश्न हा कधीतरी वृत्तपत्रामध्ये त्याची बातमी होती, परंतु अजूनही तो पूर्णपणे सुटलेला नाही. म्हणजे अनेक दुर्गम भागामध्ये किंवा ज्याला आपण म्हणू की शहराशी निगडीत असणारा जो आदिवासी भाग आहे, तर या भागांमध्ये कुमारी मातेसारखा प्रश्न आहेत. त्यानंतर अनेक प्रश्न आहेत जे स्त्रियांचे प्रश्न. मला वाटतं की त्या आदिवासी महिला प्रश्नांवरती एखादा मोठं संशोधनाचा तो विषय ठरू शकेल. असे प्रश्न अजूनही आहेत की ज्या प्रश्नाची चर्चा अजूनही कधीच झालेली नाही आहेत. क्वचित वृत्तपत्रामध्ये, मीडियामध्ये एखादी छोटी मोठी त्याची बातमी येते आणि तो प्रश्न मागं पडतो. तर या अनुषंगाने स्त्री प्रश्न आणि स्त्री जीवनाचाही विचार एकूणच या विकास प्रक्रियेमध्ये होणे गरजेचं आहे असं मला वाटतं. आजही अनेक आदिवासी जमाती ह्या पोटा पाण्यासाठी सातत्यानं स्थलांतर करताना आपल्याला दिसतात. आदिवासींच्या जमिनी ह्या विकास कल्पनेमध्ये गमावल्यानंतर अनेक आदिवासी कुटुंब हे रोजगारासाठी शहराकडे स्थलांतरित होतात, वीटभट्ट्यांवरती स्थलांतरित होतात, ऊस कापणीसाठी स्थलांतरित होतात. स्थलांतर ज्याला आपण विस्थापन म्हणू, विस्थापन हा सगळ्यात मोठा एकूणच दुर्गम भागातील खेड्यापाड्यातील किंवा वाड्यातील वाड्यांमधील आदिवासींपुढं मोठा प्रश्न आहे. रोजगाराविषयीचे अनेक विकास धोरणं शासनाकडे आहेत, ती राबविली जातात प्रामाणिकपणे. शासनाकडून तो राबविण्याचा प्रयत्नसुद्धा केला जातो, तरीही विकास ज्या पद्धतीनं पुढं यायला पाहिजे तो येत नाही. त्याच्या मागे अगदी ज्या काही उणिवा असतील त्या अतिशय छोट्या छोट्या कारणांसाठी असणाऱ्या उणिवा असेल, त्या उणिवांचा शोध घेणं आणि एकूणच विकास प्रक्रियेमध्ये आदिवासींनी सुद्धा स्वतःहून पुढाकार घेणं, आपल्या विकासाचा ज्याला आपण म्हणू की आपण पुढाकार घेणं आणि खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचे आहे असं मला वाटतं. एकूणच आदिवासी भाषा असेल, संस्कृती असेल, कला असेल, आजच्या जागतिकीकरणामध्ये एकूणच जो कलेकडे बघण्याचा जो व्यावसायिक दृष्टिकोन आहे, व्यापारी दृष्टिकोन आहे, तर त्या व्यापारी दृष्टिकोनामुळे आज कुठंतरी या आदिवासी कलासुद्धा ज्याला आपण म्हणू दुर्लक्षित होताना आपल्याला दिसून येतात. गोंडी कला असेल, वारली चित्रकला असेल, तर ह्या कला निर्माण करण्यामागे एक वेगळा दृष्टिकोन आहे. कारण आदिवासी माणूस हा जंगलाकडे जंगल म्हणून बघत नाही, तर तो जंगलाकडे, पाण्याकडे आणि जमिनीकडे आपले दैवत म्हणून बघतो. अनेक आदिवासी जमातींचे जर तुम्ही दैवत विचारली तर कुठला तरी वृक्ष आहे, कुठला तरी प्राणी आहे, कुठला तरी पक्षी आहे, कुठलं तरी विशिष्ट असं भौगोलिक ठिकाण आहे की ज्याच्यावरती आदिवासी माणसाची निस्सीम श्रद्धा आहे, तो त्याच्या जगण्याचा भाग आहे. आणि म्हणून निसर्ग हा आपला सखा आहे, आपण त्या निसर्गाचे नायक आहोत, ही भूमिका आदिवासी माणसाची असते. आणि म्हणून अगदी प्राचीन काळापासून त्याने जंगलाला वाढवलं, जंगलतोड कधीच केली नाही. म्हणजे एकूणच ज्याला आपण म्हणू की विकासाच्या कल्पनेमध्ये जगभर जंगलतोड झालेली आपल्याला दिसून येते. सगळ्यात जास्त रेल्वेचे रूळ टाकण्यासाठी इंग्रजांनी जंगलतोड केली. त्याच्यानंतर कधी औद्योगिकीकरणासाठी, कधी कुठल्या विकास संस्थेसाठी जंगलं तोडली गेली, निसर्ग संपवला गेला. आदिवासींनी मात्र असं कधीच केलं नाही. तो जंगलात राहतो, त्याला मुबलक प्रमाणामध्ये लाकडं उपलब्ध आहे, झाडं उपलब्ध आहे, म्हणून त्याने वृक्षतोड करून कधीच लाकडाचे महाल बांधले नाहीत आणि ती बांधण्याची त्याची भूमिकासुद्धा नाही.
आणि म्हणून मला असं वाटते की माझ्या आधीच्याही वक्त्यांनी एक उल्लेख केलेला होता की जर आदिवासी टिकला तर पृथ्वी टिकणार आहे. पूर्वी असं म्हटलं जायचं की पृथ्वी टिकली तर आदिवासी टिकेल. आता अशी म्हणण्याची वेळ आली की जर आदिवासी टिकला तर पृथ्वी टिकणार आहे. कारण एकूणच निसर्गातले जे घटक आहे त्या घटकांकडे बघण्याचा आदिवासींचा एक वेगळा, एक विवक्षित अशा प्रकारचा दृष्टिकोन असलेला आपल्याला दिसून येतो. आदिवासी समाजाचा विचार करत असताना मला असं वाटतं की एकूणच या समुदायाकडे असणारं पर्यावरणीय ज्ञान असेल, जैवविविधतेविषयीचं ज्ञान असेल, त्याच्या संरक्षणाविषयीच्या कल्पना असतील, जंगलामध्ये मिळणारे जे वनौषधी आहे त्या वनौषधीविषयीचं ज्ञान असेल, लोककला असतील, लोकसाहित्य असेल, सामुदायिक एकूण जी काही त्यांची जीवन जगण्याचा जो दृष्टिकोन आहे, जी पद्धती आहे, की एकूणच मला असं वाटते की मानवी विकासाच्या दृष्टीनं ह्या पद्धतींना एक वेगळं महत्त्व आहे. आणि ज्याला आपण माणसाचा शारीरिक आणि आत्मिक विकास म्हणतो, तर त्या शारीरिक आणि आत्मिक विकासाची मूल्य ही आदिवासींच्या जगण्याच्या पद्धतीमध्ये आहे. आणि आजच्या धकाधकीच्या काळामध्ये, ज्याला आपण म्हणू की धावपळीच्या काळामध्ये, ही मूल्य, ह्या पद्धती ह्या केवळ आदिवासी समुदायापुरत्याच नाही तर एकूणच मानवी आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहे असं मला वाटतं. आदिवासी विकासाची ही जी ज्याला आपण म्हणू की हे जे काही प्रश्न आहेत, तर या प्रश्नांकडं एका वेगळ्या दृष्टीनं आपण यासाठी बघितलं पाहिजे की बऱ्याचदा आदिवासी वाड्यापाड्यापर्यंत येणारे जे काही अभ्यासक आहे, जे काही संशोधक आहे किंवा जे काही तज्ज्ञ आहे, त्यांचा असा दृष्टिकोन असतो की हे मागासलेले आहे आणि त्यांची सुधारणा करण्यासाठी किंवा त्यांचा विकास करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आणि हा दृष्टिकोन घेऊन जेव्हा एखादा आमच्या वाड्यापाड्यापर्यंत येतो तेव्हा त्याच्या दृष्टिकोनातून तो आमचे प्रश्न समजून घेऊ शकत नाही. आमचे एक मित्र आहेत कवी वहारू सोनवणे, त्यांची स्टेज नावाची कविता हे मी तुम्हाला नक्कीच सांगितली पाहिजे. त्यांच्या कवितेमध्ये ते असं म्हणतात की आम्ही स्टेजवर गेलोच नाही आणि आम्हाला बोलावलंही नाही. बोटांच्या इशाऱ्यांनी आमची पायरी आम्हाला दाखवून दिली. आम्ही तिथेच बसलो, आम्हाला शाबासकी मिळाली आणि ते स्टेजवर उभे राहून आमचं दुःख आम्हाला सांगत राहिले. आमचे दुःख आमचे राहिलेच नाही, कधीच त्यांचे झाले नाही. अतिशय सुप्रसिद्ध असणारी कविता आहेत. आजचा काळ असा आहे की आदिवासींचं दुःख हे आदिवासी प्रेक्षक म्हणून बसलेले आहेत आणि श्रोते त्यांना त्यांचं दुःख समजावून सांगते आहे. जोपर्यंत आदिवासी माणूस स्टेजवर येणार नाही, तो संवाद साधणार नाही, तोपर्यंत त्याच्या दुःखाला खऱ्या अर्थानं वाचा फुटणार नाही. त्याच्या प्रश्नाचं जे आहे ते उत्तर सापडणार नाही. मला असं वाटते की या एकूणच पार्श्वभूमी म्हणजे एकूणच या समकालामध्ये, या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगामध्ये जे काही सामान्यपणे आदिवासी जीवनापुढं असणारे प्रश्न आहेत, गंभीर अशा स्वरूपाचे जे काही प्रश्न आहेत, तर त्या प्रश्नांकडे आपण बघण्याचे जे दृष्टिकोन आहे ते बदलवले पाहिजे. कारण अजूनही आदिवासींच्या समाजाचा सामाजिक अभ्यास, संस्कृतीचा सांस्कृतिक अभ्यास, त्यांच्या ज्याला आपण म्हणू की आर्थिक जीवनाचा आर्थिक अभ्यास, कारण आदिवासींचं अर्थशास्त्र हे वेगळं अर्थशास्त्र आहे. ते आपल्या मुख्य प्रवाहाच्या अर्थशास्त्रासारखं नक्कीच नाही.
ते अर्थशास्त्र निसर्गावरती आणि जंगलावरती आधारित असणारं अर्थशास्त्र आहे. ते समजून घेतलं पाहिजे. या भांडवलशाही युगामध्ये ते एक मूल्य म्हणून अभ्यासण्यासारखी बाब आहे, हे या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो. आणि म्हणूनच या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामध्ये अजूनही जे लिपिबद्ध झालेलं नाही आहेत, जे जे जो ज्ञानप्रवाह ग्रंथबद्ध झालेला नाही आहे, ते सर्व या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामध्ये आलं पाहिजे. जर ते आलं नाही तर ते या पृथ्वीच्या पाठीवरून हे सगळे ज्ञानप्रवाहाचे स्रोत नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. एकूणच रोजगाराच्या अनुषंगाने थोडीफार शेती करणारा आदिवासी माणूस असेल, छोटे मोठे व्यवसाय उद्योग करणारा आदिवासी माणूस असेल, आणि साधारणपणे जंगलावर ज्यांची उपजीविका आहे ते गौण वनोपज गोळा करणारा आदिवासी माणूस असेल, त्यांचे मूलभूत अशा स्वरूपाचे प्रश्न आहेत. अजूनही शिक्षणाच्या सुविधा ह्या खऱ्या अर्थानं आदिवासी वाड्यापाड्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. शासन त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करते, त्याविषयी तक्रार करण्याची आवश्यकता नाही. परंतु ज्या पद्धतीनं वाड्यापाड्यामध्ये जे काही प्रश्न आहेत, जे काही मूलभूत प्रश्न आहेत, त्या मूलभूत प्रश्नाचा विचार करणं सुद्धा गरजेचं आहे. आज आदिवासी समाजातील तरुणांच्या शिक्षणाची जर आपण टक्केवारी लक्षात घेतली, त्याचं प्रमाण जर लक्षात घेतलं, तर ते अतिशय अल्प आहेत. आणि खऱ्या अर्थानं ज्याला आपण आदिवासी समुदाय म्हणतो, ते समुदाय अजूनही दुर्गम भागामध्ये, अरण्याच्या सानिध्यात, डोंगर पहाडांमध्ये अजूनही आपलं कष्टप्रद अशा प्रकारचं जीवन जगताना आढळून येतात. आणि त्यामुळं निदान जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं या सर्व प्रश्नांची चर्चा होते. आदिवासी जीवनाचा एक आलेख मांडला जातो, चर्चेला जातो, आणि अशा प्रकारचे परिसंवादासारखे उपक्रम राबविले जातात. मला असं वाटतं की या निमित्तानं आदिवासींचं समकालीन वास्तव आणि त्याच्या विकासाच्या दिशा ह्या काय असू शकतात, शिक्षणाच्या माध्यमातून. कारण आजही गावगाड्यामध्ये इंटरनेट नाही, मोबाईल नाही, म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञान तर ही फार लांबची गोष्ट राहिली. पण अजूनही आमच्या विद्यार्थ्यांना मोबाईल माहिती नाही, त्यांच्याकडं इंटरनेटची रेंज नाही, टी व्ही माहिती नाही. मग ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती या आधुनिक समकालामध्ये, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या समकालामध्ये आदिवासी तरुण शिक्षण क्षेत्रामध्ये कसा टिकेल, सामाजिक परिवर्तनामध्ये तो कसा टिकेल, आर्थिक व्यवस्थेला तो कसा सामोरा जाईल, आणि एकूणच या तंत्रज्ञानाशी त्याला कसं जुळवून घेता येईल, किंवा या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये त्याचं अस्तित्व असणार की नसणार, असे सगळे प्रश्न या निमित्तानं मला असं वाटतं की माझ्यासारख्या एका सामान्य अभ्यासकापुढे आहे. आणि आदिवासी समाजाने या पार्श्वभूमीवरती नक्कीच आपला विकास करावा. आपलं जे वास्तव जीवन आहे, या वास्तव जीवनाचं आकलन करून घेणे आणि आपले प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीनं आपण पुढाकार घेणे, मला वाटतं की हे महत्त्वाचं आहे. आणि ते
तसंही आदिवासी जीवन हे समूहाने जगण्यासारखं जीवन आहे. समुदायानं गेली आदिम काळापासून आदिवासी माणूस जगत आलेला आहे. तर समुदायानं एकत्र येऊन आपल्या विकासाचा मार्ग हा पुढं नेला पाहिजे असं मला वाटतं. या निमित्तानं मी हे नोंदवू इच्छितो. मॅक्स महाराष्ट्र या चॅनलनी खरंच हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या उपक्रमामध्ये त्यांनी मला बोलवलं. या ठिकाणी माझे मत मांडण्याची त्यांनी मला संधी दिली. त्याबद्दल मॅक्स महाराष्ट्राचे प्रमुख आणि त्यांची सर्व टीम यांचे मी आभार मानतो. शेवटी जय जोहार, जय आदिवासी. धन्यवाद.